आईपासून दुरावलेल्या रानमांजराच्या पिलांची वनविभागाने घडवून आणली भेट। हातकणंगले तालुक्यातील हेरले गावात 21 डिसेंबर रोजी सकाळी शेतकरी निलेश कोळेकर यांच्या शेतात ऊस तोडणी सुरू असताना दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या वाघाटी अर्थात रस्टेड स्पॉटेड कॅट या रानमांजराची 2 लहान पिल्ले आढळून आली। ही बाब लक्षात येताच शेतकऱ्यांनी तात्काळ वन विभागाला माहिती दिली। माहिती मिळताच करवीर वन परिक्षेत्र अधिकारी नंदकुमार नलवडे यांच्या आदेशानुसार कोल्हापूर वन विभागाचे वन्यजीव बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले। प्रथमदर्शनी पिल्ले अत्यंत लहान असल्याचे लक्षात येताच त्यांना ताब्यात न घेता आईशीच पुनर्मिलन घडवून आणण्याचा संवेदनशील निर्णय वन विभागाने घेतला। यानुसार दोन्ही पिल्ले त्याच ठिकाणी ठेवून सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून सतत नजर ठेवण्यात आली। 21 डिसेंबरची संपूर्ण रात्र आईची वाट पाहण्यात आली, मात्र त्या रात्री आई परतली नाही। तरीही वन विभागाने प्रयत्न सोडले नाहीत। दुसऱ्या दिवशी 22 डिसेंबर रोजी पुन्हा पिल्ले त्याच ठिकाणी ठेवून निरीक्षण सुरू ठेवण्यात आले। अखेर रात्री 7:30च्या सुमारास पिलांची आई घटनास्थळी आली आणि पहिल्या पिलाला सुरक्षित ठिकाणी घेऊन गेली। त्यानंतर रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास आई पुन्हा आली आणि दुसऱ्या पिलालाही सुरक्षित ठिकाणी नेले। अशा प्रकारे आईपासून दुरावलेली दोन्ही पिले सुखरूपपणे त्यांच्या आईकडे परत पाठवण्यात वन विभागाला यश आले। वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने हे कार्य अत्यंत कौतुकास्पद ठरले आहे। हे संपूर्ण बचाव कार्य कोल्हापूर वन विभागाचे उपवन संरक्षक धैर्यशील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करवीर वन परिक्षेत्र अधिकारी नंदकुमार नलवडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले। वन्यजीव बचाव पथकातील प्रदीप सुतार, अमोल चव्हाण, अलमद्दीन बांगी, विनायक माळी तसेच वनरक्षक प्रदीप जोशी यांनी या मोहिमेत मोलाची भूमिका बजावली। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर। नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका। नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती। कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात। शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत। ऑफर मर्यादित कालावधीसाठी। तर वाट कसली बघताय? आजच कॉल करा 92 2000 1000। नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर। दृष्टी म्हणजे नंदा